नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले 10 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे बनले आहेत. भारतातील 15वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पुन्नुस्वामी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. त्यांनी 452 मते मिळून ही निवडणूक जिंकली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि वरिष्ठ भाजप नेते आहेत. आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? भारताने जिंकले आहे. भारताने दक्षिण कोरिया संघाचा पराभव करून आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे हे भारताचे 4थे विजेतेपद आहे. या स्पर्धेचे आयोजन राजगीर, बिहार येथे करण्यात आले होते. या विजयामुळे भारताला 2026च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळाला आहे, जो बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये आयोजित केला जाणार आहे. दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये प्रथमोपचाराबद्दल जागरूकता वाढवणे, जीवनरक्षक कौशल्ये शिकण्यास प्रोत्साहन देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य कृती केल्याने गंभीर दुखापती कमी होऊन जीव वाचवतात हे पटवून देणे आहे. 2025 साठीची थीम फर्स्ट एड अँड क्लायमेट चेंज अशी आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? 8 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. शिक्षणाच्या अधिकाराबद्दल आणि साक्षरतेच्या महत्त्वाबाबत जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2025 सालासाठीची थीम डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे अशी आहे. युनेस्कोने 1966 मध्ये 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित केला होता. केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या राज्यामध्ये तुतीकोरीन बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी तामिळनाडू या राज्यामध्ये तुतीकोरीन बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी तामिळनाडू राज्यातील तुतीकोरीन बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केले. तामिळनाडू राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली असून त्याचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन, राज्यपाल RN रवी आणि राजधानी चेन्नई आहे. फॉर्म्युला 1 रेस इटालियन ग्रँड प्रिक्स 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? मॅक्स वर्स्टेपन यांनी जिंकले. रेड बुल रेसर मॅक्स वर्स्टेपनने इटालियन ग्रँड प्रिक्स 2025चे विजेतेपद पटकावले आहे. ही त्याच्या F1 कारकिर्दीतील 66वी रेस विजय आहे आणि 2025च्या हंगामातील त्याची 3री विजय आहे. इटलीतील मोन्झा सर्किट येथे 7 सप्टेंबर 2025 रोजी या रेसचे आयोजन करण्यात आले होते. इस्रो त्यांचे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल कोणत्या ठिकाणी बांधत आहे? तामिळनाडू या ठिकाणी बांधत आहे. इस्रो तामिळनाडू राज्याच्या कुलशेखरपट्टिनम तुतीकोरीन जिल्ह्यात त्यांचे दुसरे प्रक्षेपण संकुल बांधत आहे. हे संकुल 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि प्रामुख्याने स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल्स प्रक्षेपित करण्यासाठी याचा वापर केला जाईल. या प्रकल्पाची पायाभरणी 28 फेब्रुवारी 2024 रोजी झाली होती. इस्रोचे पहिले प्रक्षेपण केंद्र सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे स्थित आहे. कोणत्या देशाने OPEC 90 हा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे? इस्रायल या देशाने OPEC 90 हा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. हे प्रक्षेपण इस्रायलमधील पालामाची एअरबेसवरून करण्यात आले आहे. OPEC 90 हा
सिंथेटिक अपर्चर रडार उपग्रह असून त्याच्या मागे प्रगत देखरेख क्षमता आहे. भारताच्या मलाका सामुद्रधुनी गस्त योजनेला कोणत्या देशाने नुकताच पाठिंबा दर्शवला आहे? भारताच्या मलाका सामुद्रधुनी गस्त योजनेला सिंगापूर या देशाने नुकताच पाठिंबा दर्शवला आहे. भारत आणि सिंगापूर यांनी सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी सहमती दर्शवली असून हरित ऊर्जा तंत्रज्ञान आणि संरक्षणाबाबत 5 नवीन करारांवर स्वाक्षरी केली आहे. सिंगापूरने इंडो पॅसिफिक मधील सखोल धोरणात्मक सहकार्याचे संकेत देत जगातील सर्वात व्यस्त सागरी चौकटींपैकी एक असलेल्या मलाका सामुद्रधुनीवर गस्त घालण्याच्या भारताच्या योजनेला औपचारिक पाठिंबा दिला आहे. एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते बनले आहे? भुवनेश्वर हे शहर बनले आहे. वाढत्या तापमानामुळे शहरात निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या बेटांना कमी करणे, इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी नैसर्गिक आणि ऊर्जा कार्यक्षम शीतकरण तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे. या योजनेत सौर ऊर्जा, छतावरची बागांची लागवड आणि ऊर्जा कार्यक्षम वातानुकूलन प्रणाली वापरण्यावर भर दिला जातो. यामुळे भुवनेश्वर हे हवामान बदलांशी जुळवून घेणारे एक आदर्श शहर म्हणून उदयास येत आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.